ईव्हीएम मशीनची आता पहिल्यांदाच तपासणी आणि छाननी होणार आहे। मुंबई हायकोर्टाने हा ऐतिहासिक आदेश दिला आहे। नक्की कशामुळे मुंबई हायकोर्टाने हा आदेश दिला आहे ते सांगतेच, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुम्हाला रोज देतो। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या चांदिवली मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढाई होती। इथे शिवसेना शिंदे सेनेचे दिलीप लांडे आणि काँग्रेसचे नसीम खान यांच्यात निसटता पराभव केला होता। मात्र नसीम खान यांनी या निकालाला हायकोर्टात आव्हान दिलं। त्यांच्या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांनी ईव्हीएम मशीनच्या तपासणीचे ऐतिहासिक आदेश दिले आहेत। भारतीय निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच अशी तपासणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल 2024च्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5% ईव्हीएम मधील बर्न मेमरी किंवा मायक्रो कंट्रोलरची पडताळणी केली जाईल। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे इंजिनियर्स 16 आणि 17 एप्रिल रोजी मुंबईत डायग्नोस्टिक चेक प्रक्रिया राबवणार आहेत। कंट्रोल युनिट, बुलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट या तिन्ही भागांची सखोल छाननी उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जाईल। ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या तपासणीतून काय सत्य समोर येणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।